तर मंडळी, झटपट आणि लवकर होणारे आणि टेस्टी डोसासोबत ना बटाट्याची भाजी सुक्कं बनवावं म्हटलं बरं का. इथं चटणी आणि ग्रेव्ही आमटी बनवणार होते. त्यासोबत ना बटाट्याची भाजी पण असलं ना मस्त लागते असं, आणि ते पण असं ड्राय असलं पाहिजे. तसंच मी बनवत होती आणि तसंच तुम्हाला पण शेअर करावं म्हटलं. चला तर बनवूया. इथं ना 1 किलो बटाटे घेतले होते बरं का. ब्रेकफास्टला पण होईल आणि दुपारच्या जेवणाला पण होईल, असं काय वेगळं बनवायचं. आणि त्यामध्ये ना दोन्हीसाठी मी इथं असं बारीक कट करून घेतली होती आणि ना असं गरम पाण्यात 5च मिनटं शिजू घ्यायची बरं का. लवकर 5 मिनटं पण लागत नाही, 1-2 मिनटं शिजले की आपलं बटाटे शिजून जातील. आणि इथं ना 2 लांब लांब चिरून ना असं मी कांदा घेतली आणि 1 टमाटर घेतली आणि 5-6 मिरच्याची असं लांब लांब चिरली होती. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तर तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि इथं बघा बटाटे आमचे शिजलेले आहे, ते ना एका जाळीत काढून घ्यायची, पाणी आणि वेगळं करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये ना मी वर इथं ना शेंगदाण्याचं कूट टाकणार होते. तुम्ही पाहिजे असेल तर नारळाचं किस पण टाकू शकता. मी नारळाचं जास्त करून नारळच वापरतो, पण इथं ना आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. असं ते करून ना भाजल्यावर ना ते ना मिक्सरला वाटून घ्यायची. आणि इथं ना फोडणी द्यायला मी घेतली होती. आणि कांदा, टोमॅटो आणि मिरची असं सगळं ह्याचं ना आम्ही जसं पाणी कालवणाला कसं फोडणी देतं तसंच आम्ही फोडणी द्यायची बरं का. आणि थोडंसं ना कांदा लाल झाल्यावर ना त्याच्यामध्ये टोमॅटो आणि त्याच्यात लगेच ना मीठ, हळद सगळं टाकून घ्या, कारण टोमॅटो लगी असं मऊ पडते तर. आणि हे बघा एवढं शिजलं पाहिजे, मी तुम्हाला दाखवते हातानंच असं. आणि हे बघा मस्त जास्त अशी 90% एवढं शिजवायचं बरं का. आणि मस्त आपलं ही भाजी बनते. आणि झटपट होणारे डोश्याचं पण मी व्हिडिओ अपलोड केली आहे यूट्यूबवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि वरती नाही तर शेंगदाण्याचं कूट पण मी घालून घेतली बरं का, टाकून घेतले. आणि असंच मस्तपैकी परतायचं आणि गरम गरम सर्व करून घ्या. मस्त लागते एकदम डोस्याचं कॉम्बिनेशन. आणि इथं मी डोसा पण करून घेते बघा. आणि माझं व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं साधी आणि सोपी आणि झटपट होणारी रेसिपीसाठी ना मला नक्की कमेंट करून सांगा कुठल्या रेसिपी हवीत आणखी बनवून दाखवते, ते पण तुम्हाला दाखवेनच. आणि इथं गरम गरम डोसं पण ना इनो आणि सोडा न टाकता एवढी मऊ लुसलुसीत झालं होतं माझं बघा डोसं, तुम्ही बघताय. आणि मस्त 2च इंग्रेडियंटमध्ये बनवलं होतं बरं का. असंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तोपर्यंत